त्यांनी ही स्पर्धेचे सूत्रसंचालकांना आम्हाला वेळात वेळ काढून खूप मदत केली. असाच आमच्यावर मार्गदर्शन आणि आशीर्वाद होऊ द्या साहेब. धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचे. धन्यवाद. शोएब सर कुठे? माझी विनंती आहे. शोएब सर, शोएब सर कुठे गेले? शोएब सर यांनी मंचावर यावं. आणि आमचे गोलसे पाटील, मी काही लोकांचे अनावधानाने नाव घेण्यात आलेले स्वागतासाठी मी त्यांची जाहीर माफी मागतो. माझी विनंती आहे की कोणी मनात असं काही हे करू नका. माझी सर्वांसाठी काही हे नाहीये, मनात काही नाहीये. त्याच्यामुळं माझी विनंती, आणि जे मंचावर बसलेले त्यांनी खाली बसा. ए बाबा, तुमचं काही काम नाही तर बसायचं, चला खाली वा. तुमच्यासाठी नाही येते, चला. कोणीही अवांतर माणसं मंचावर येऊन बसणार नाही जोपर्यंत आम्ही सांगणार नाही, नाहीतर सरळ अपमान करण्यात येईल. तसेच आमचे नंदा आभूषणचे ओनर आदित्य अंजनकर यांचं सुद्धा स्वागत आहे मंचावर. त्यांनी सुद्धा चल लवकर आधी. तसेच आमचे किशोर डोलसे सर, महाराष्ट्र पोलीस वाशिम, यांनी सुद्धा मंचावर यावं. आमचे गुरुकृपाचे ओनर आशिष भाऊ यांनी सुद्धा मंचावर यावं. अरे देतो
टीम सम्राट मागच्या वर्षीची विनर. बघूयात या वर्षी काय करामत करून दाखवते. तर परत एकदा मोईन यावेळेस उंचावर मला फटका. फिल्डर आहे तिथं मंगेश आणि काहीच चुकी करणार नाहीत ते मंगेश. मिनाज अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत. आपल्या टीमसाठी 2 विकेट घेतल्या लगातार. एक लक्ष्मण अय्यर आणि एक श्री गोरे यांची, जे अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. परंतु मिनाज आपली लाईन आणि लेंथ याने ओळखले जातात आणि त्याच पद्धतीने ते खेळत आहेत. यानंतर बघूया सनी घुगे आलेले आहेत, काय करतात. तर हलक्या हाताने टोलेला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग केलेली ती मिनाज यांनी आणि ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या नंतर 2 विकेट आणि रन झालेले आहेत ते 1. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ही मिनाज यांची. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली कौतुकापात्र आहे. आपलं स्वतःचं पहिलं आणि टीमसाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते आरिफ. आरिफ अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. हलक्या हाताने टोलेला चेंडू, काही रन बनले नाही त्याच्यामध्ये. यावेळेस शॉर्ट बॉल मारलेला आहे तो डीप फाईनलेगच्या दिशेने. बघूया अंपायरचा इशारा. आणि हा पहिल्या या मॅचचा पहिला षटकार अक्षय लादे यांच्या बॅटमधून.
मोइन रन 17 16 ओके. बॉलरची आपण आतुरतेने वाट पाहतो तर नंबर 33 सुनील पारवेकर उर्फ राधे या मालेगावचा एक कोहिनूर हिरा. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर आणि सुरेख गोलंदाजी करतो. ज्या पद्धतीने हा गोलंदाजी करतो सगळे जे फलंदाज आहेत थरथर कापत असतात. परंतु यावेळेस बघूया आता किती महाग आणि किती स्वस्त पडतील ते आपल्या टीमसाठी. नंबर 33 शेठजी या ना. अंकुशजी गुजरे या मंचावर या. चला परत एकदा नंबर 33 सुनील पारवेकर आणि यावेळेस सामना करतील सनी घुगे. यानंतरही 3 मॅचेस होणार आहेत. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 आणि सीझन 4 चा पहिला मॅच. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु फटका फसला. डीप फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होत आहे परंतु सुनील पारवेकर एक हुशार आणि चांगला उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. त्याला माहित आहे सनी घुगे हा कुठे बॅटिंग करतो आणि कुठे फिल्डिंग लावावी लागते. तर सुंदर अशी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे सनी घुगे याच्यासाठी. यावेळेस फटका मारलेला आहे तो कव्हरच्या दिशेने परंतु फिल्डर आहे तिथे इस्राईल. आयकॉन खेळाडू आहे कॅम्पस क्रिकेट क्लबचा. तसे तर भरपूर आयकॉन आहेत त्याच्यामध्ये. खास करून आमचे संदीप भाऊ दाभाडे महाराष्ट्र पोलीस हे सुद्धा खूप मोठे आयकॉन आहेत. यावेळेस परत एकदा पारवेकर आणि यावेळेस बॉल हवेत आहे. कॅच होऊ शकते परंतु मिस केलेली आहे ती गलीच्या खेळाडूने. चान्स बनला होता. असे चान्स जर तुम्ही अशा चांगल्या बॅट्समनचे सोडसाल तर तुम्हाला नक्कीच या चा मोबदला द्यावा लागेल. परत एकदा नंबर 33 सुनील पारवेकर. बघूयात काय करतात सनी घुगे. यावेळेस परत उंचावर मारलेला फटका. बॉल जात आहे सीमा रेषा पार. षटकार.
पाहत आहे आणि तेवढीच चांगली अशी सुंदर फिल्डिंग इस्रायल शेख यांच्याद्वारे. बाबू कांबळे यांचं सुद्धा स्वागत आहे मालेगाव प्रीमियर लीग येथे. त्यांनी सुद्धा मंच आल्यावर यावेळेस हलक्या हाताने टोललेला बॉल जात आहे लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग मिनाज यांनी. रखरखत्या उन्हात क्रिकेट खेळणं म्हणजे सोपं नाहीये, परंतु क्रिकेट असा खेळ आहे की आपल्याला स्वस्त बसू देत नाहीये. सगळे लोक मला सांगत होते की या उन्हामध्ये क्रिकेटची टुर्नामेंट होणार नाही, याच्यामध्ये लोक येणार नाहीत, परंतु आपण सर्व या प्रत्यक्ष या गोष्टीचे प्रत्यक्षदर्शी आहात. बघूयात बघा, मॅच बघण्यासाठी रोड पासून तर शेवटपर्यंत अशी गजबजलेली गर्दी सांगत आहे की मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 ही स्पर्धा किती महत्वाची आहे. यावेळेस रिव्हर्स मारला प्रयत्न, फटका बसला हलकी इथं अपील झालेली आहे, परंतु काही प्रभाव नाही. ते आमचे मोईन खान यांच्यावर आमचे कबीर भाऊ वानकडे आणि शाहूभाऊ वानकडे यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यांनी सुद्धा मंचावर यावं. आणि आमचे आजचे कॅमेरामॅन कृष्णाजी ढाकणे यांचं सुद्धा स्वागत आहे. यावेळेस हवी यांचा फटका बॉल आणि बॉल जात आहे मिड विकेटच्या दिशेने आणि तेवढे चुस्त दुरुस्त आणि तंदुरुस्त खेळाडू आहेत नंबर 8 बबलू. बसा भाऊ. बाळूभाऊ कांबळे यांचं सुद्धा स्वागत आहे. आपण सर्व लाईव्हच्या माध्यमातून पाहतात टेनिस क्रिकेट लाईव्ह. आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे, 4 ओव्हरनंतर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. मागं आपण थंडाचं फिल्टरचं पाणी लावलेलं आहे. कोणत्याही खेळाडूंना आपल्याला मागचे 4 सीझन आपण खेळत आहे. डीजे वाले गाणे लावा, डीजे वाले. ही स्पर्धा होत आहे आणि आज या स्पर्धेची उद्घाटन झालेलं आहे. ते माननीय खास
अतिशय सुंदर पंचाईला इस्रायल सैन्यांचा घणाघात आणि सनी बुगे जगावच्या दिशेने जात आहे. 3 बोट गेलेला आहे सनी बुग्याला.
यानंतर टीमने तयार राहत आहे नाशिक इंडियन क्लब वर्सेस संजीवनी. यानंतर खूप मोठा मॅच होईल नाशिक इंडियन क्लब वर्सेस संजीवनी क्रिकेट क्लब. दोन्ही मॅचेसची मॅच आणि त्यानंतर दोन मॅचेस सुरू होतील. यावेळेस अतिशय सुरक्षित गोलंदाजी आणि बॉल सरळ ब्लॉक होल आणि क्रीप होल्ड झालेले आहेत ते. शांतनु देशमुख यांची विकेट पडलेली आहे. या खेळाडूचं जेवढं बनावं तेवढं कौतुक कमी आहे. नंबर 13 शेख इस्राईल अँड फ्रॉम मेर्सी. नंबर 20 आपल्या आता अक्षय आलेला आहे. यावेळेस अतिशय सुंदर असा बॉल बहुत आदर्शी मारुतीच्या दिशेने हा फिल्डिंग करता येईल. आपल्या क्षणात छान नाही इथे. बॉल अतिशय 150च्या वरचा स्पीड होता. इस्राईल शेख भारताच्या क्षेत्रामध्ये या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या खेळाडूने चालत नाही. असेच एक उत्कृष्ट यावेळेस चांगला फटका चौका. अक्षय लागे आपल्या बॅट्समॅनला हातवत नाही. आपण सर्व बघत आहात. भरपूर इथे आपल्याला आपला इशारा
शाबास षटकार आणि आरिफला घेताना हळव्या हाताने बघा अक्षय लादे. हॅलो 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 आरिफ खूप महागडे षटक होतं आपल्या संघासाठी. ज्या पद्धतीने अक्षय लादे खेळत आहेत त्या पद्धतीने खेळता यावेळी धावत बॉल आहे, कॅच होऊ शकते आणि फिल्डर आहेत ते इस्रायल शेख हे कोणती गलती करणार नाही आणि एक चांगली पारी समाप्त झाली अक्षय लादे याची. आणि यानंतरचा मॅच ठीक आहे. महत्वाची सूचना आहे ज्या खेळाडूंनी ग्राउंडमध्ये मोबाईल त्यांना तो धूम्रपान करण्यास किंवा मोबाईल घेऊन जाण्यास त्याला आपण माहीत आहे. सर्वांना माहीत आहे जो कोणी खेळाडू मोबाईल घेऊन जात नाही आणि कोणी न सांगता घराच्या आतमध्ये त्यामुळे कोणीही तुमच्या नम्रतेच्या खिलाफ काम करणार नाही. दोन रन मारलेले आहेत सम्राटसाठी. त्यामुळे फुटबॉल न धावता पण विजय दिशेने अतिशय सुंदर फटका. नंतर अतिशय सुरेख अशी फटकेबाजी करत आहेत ते दिलीप. डेथ ओव्हर मध्ये अतिशय चांगला खेळाडू गोलंदाजाला असे शॉट खेळणं म्हणजे सोपं नाहीये.
आणि एवढ्या रगरगत्या अवघा उन्हामध्ये चांगले शॉट खेळला म्हणजे एक चांगल्या खेळाडूची ही निशाणी आहे. नंबर 13 यावेळेस अक्षयने उंचावर मारायला प्रयत्न, परंतु फटका फसलेला आहे आणि इथे कॅच ड्रॉप झालेली आहे. राहुल यांनी, राहुल महाजन एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, परंतु बॉल यायच्या पहिले त्यांनी हात बंद करून घेतले. रितेश महाजन, सॉरी. संघाचे ओनर आणि कॅप्टन संदीप दाभाडे नाखुश असतील थोडे या कॅच साठी, आणि शंकर दाभाडेजी हे ऑनलाईन बघत असतील ते सुद्धा नाराज झाले असतील. यावेळेस फटका मारलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर आहेत ते शुभम, या रनआउट होता चान्स आहे, परंतु थ्रो, ओव्हर थ्रो. अविनाश दाभाडे संदीप दाभाडेच्या मागे, दोघेही भाऊ अतिशय स्टीव्ह मार्कवासचे काम करतात या टीम मध्ये. हा बॉल थांबायला पाहिजे होता, परंतु 3 रन. ओके, कोणत्याही खेळाडूंनी कोणत्याही पद्धतीनं मोबाईल, पुडी किंवा गुटखा तंबाखू खाऊन जायचं नाहीये. जर कोणी तो मिळून आला तर समजून घ्या तुमचे 2 रन वाढतील. यावेळेस फटका परत मारण्याचा प्रयत्न, परंतु जसा पाय तसा बॅटला लागत नाहीये. आमचे परम मित्र आणि आमचे मामा ASI राजेंद्रजी वानखडे आणि शंकरभाऊ दाभाडे हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत लाईव्ह मध्ये. त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. यूट्यूबचे आणि आमच्या टेनिस क्रिकेटचे 2 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. रन झाले 78.
आभार. सीझन 4 या युट्यूबच्या माध्यमातून अनुभवतात आणि रन झालेले ते आता स्कोर बोर्डवर 78 रन. मॅचचा आनंद घेत आहेत आमचे सहकारी मित्र मालेगावचे प्रतिष्ठित डॉक्टर विजयभाऊ नवघरे, आमचे अंकुशजी गुजरे, आमचे आशुतोषजी कंकाळ, अन्सार शेख, इम्रान भाई, इरफान भाई. यावेळेस मारण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलेला आहे. यानंतर लगेच एक मॅच होईल संजीवनी क्रिकेट क्लब वर्सेस गाझी. दोन्ही संघाचे कॅप्टननी तयार राहायचा आहे. मोईन खान वर्सेस संजीवनीचे कॅप्टन शुभम. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. बया अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे ते शुभम. आणि आता खूप वेळानंतर जे स्ट्राईकवर आलेले आहेत ते म्हणजे तसेच या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असलेले आमचे संदीप भाऊजी ताजने आणि चेतन भाऊ इंगळे यांचं सुद्धा स्वागत आहे. या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी संदीप भाऊ ताजने यांनी खूप मोठा वाटा उचललेला आहे आणि त्यांच्या सोबत आमचे आमखेडचे आणि या महाराष्ट्राचे नेते चेतन भाऊ इंगळे यांचं सुद्धा इथे स्वागत आहे. तरी माझी विनंती आहे की चेतन भाऊ इंगळे यांचं स्वागत आमचे गावचे डॉक्टर साहेब नवघरे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गडबडीच्या ओघात काही विसरलेले असतील त्याच्यात मी त्याकरिता सगळ्याचे मनापासून फोटो काढणं दादाला फोटो काढ माफी मागतो बापा. घ्या फोटो काढा. सचिन रोकडे सम्राटची आन बान शान नंबर 7 मिस्टर धोनी म्हणजे सचिन रोकडे. बघूयात काय करतात आपल्या संघासाठी. अतिशय उत्कृष्ट हा गोलंदाज आहे. बघूयात स्पिनर टाइप मध्ये गोलंदाजी करणार आहे. यावेळेस शॉर्ट बॉल फेकलेला आहे. शॉट मारण्याच्या प्रयत्नात पण फटका फसलेला आहे. तो बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. तो सचिन रोकडे है गेंदबाजी पर देखना क्या कर पाते अपने टीम के लिए. बल्लेबाज है शुभम रोही. इस बार हल्के हाथों से टैप कर दिया बॉल. बॉल जाती हुई
बढ़िया बल्लेबाजी और बढ़िया गेंदबाजी कहेंगे। सचिन रोकडे एक समझदार गेंदबाज आहे. नरेंद्र खडसे साहेब यांनी सुद्धा मंचावर आहे. माझी विनंती आहे नरेंद्र भाऊ खडसे, नरेंद्र भाऊ खडसे यांनी सुद्धा मंचावर यावं. नरेंद्र भाऊ खडसे यांचं स्वागत आमचे सहकारी मित्र महाराष्ट्र पोलीस शेख अन्सारकर अशी मी त्यांना विनंती करतो. आणि जो बॉल व्हाईट होता त्यासाठी थोडी अपील होती, परंतु आमचे अंपायर जे अमोल पाटील जे महाराष्ट्राचे असे प्रख्यात टेनिस क्रिकेटचे अंपायर आहेत, त्यांच्या नजरेतून चुकणं सोपं नाही आहे. तुम्ही कितीही अपील करा, जे आहे ते आहे. परत बघूया काय करतात ते. सचिन रोकडे यावेळी उंचावून मला टोला, बॉल हवेत आहे आणि फिल्डर आहे सनी घुगे आणि काहीच गलती करणार नाहीत ते. आणि
यावेळेस चांगला टोलला हा चेंडू, बॉल जात आहे कव्हरच्या दिशेने, जोपर्यंत फारुक फिल्डिंग करेल. परंतु हे दोन असे खेळाडू आहेत कॅम्पसचे जे तुम्हाला कंटिन्यू रन घेण्यासाठी थांबू शकत नाहीत. रन मशीन नाही, परंतु हे दोन खेळाडू असे आहेत की ते रन थांबवू शकत नाही, कुठलची चोरट्या धावा घेऊ शकतात. ते यावेळेस परत एकदा अतिशय चांगला हा शॉट, परत 2 रन थांबवू शकणार नाही. सुंदर अशी फिल्डिंग अक्षय लादे याच्याद्वारे. जोपर्यंत शुभम रोही या मैदानात हजर आहे तोपर्यंत मॅचचा पडला हा कॅम्पसचा भारी दिसत आहे. परंतु खेळ आहे, खेळ कधी काय होईल आणि कधी कुणीकडे कळेल याची काही शक्यता नसते. परत एकदा बघूयात. यावेळेस हलक्या हाताने टोलेला हा चेंडू, अतिशय सुरेख फटकेबाजी करताना शुभम समजदारीचं क्रिकेट खेळत आहे आपल्या टीमसाठी. मालेगावातील उत्कृष्ट असा बल्लेबाज आणि बॅट्समन म्हणता येईल शुभम रोही याला. यावेळेस अतिशय उत्कृष्ट असा शॉट खेळलेला आहे, बॉल जात आहे फाईन लेगच्या वरून. 1 बॉल्स 2 बॉल्स 4 रन. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल, सुंदर ग्राउंड आहे परंतु बॉलचा आणि फिल्डरचा काय मेळ लागला नाही. डीजे कंटिन्यू. या मॅच बघण्यासाठी उपस्थित आमचे संदीप भाऊ ताजने, सोबत आहेत आमचे चेतन भाऊ इंगळे, आमचे नरेंद्रजी खडसे आणि संपूर्ण मान्यवर. खूप खूप स्वागत आहे त्यांचं. या एवढ्या उन्हामध्ये ते वेळातला वेळ काढून मॅच बघण्यासाठी आले. खूप खूप MCC क्रिकेट क्लबच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आणि जो फलंदाज षटकार मारेल त्याला इनामाची आता बरसात होणार आहे आणि ते देणार आहेत संदीप भाऊजी ताजने यांच्यातर्फे 500 रुपयाचं नगद पारितोषिक भेटणार आहे. यावेळेस उंचावर मला चेंडू, बॉल जात आहे लॉंग ऑनच्या दिशेने, फिल्डर आहेत फारुक आणि बॉल गेला सीमा रेषे पार, चौकार. में सचिन रोकड़े अपना खुद का दूसरा और टीम का चौथा ओव्हर करेंगे. यावेळेस हलक्या हाताने टोलेला चेंडू, 2 रन नाही थांबवू शकत. मी म्हटलं होतं पहिलेच हे 2 खेळाडू असे आहेत की हातात ते 2 काढतात. परत एकदा सचिन रोकडे सामना करेल शुभम रोही. 31 रन झालेले आहेत. यावेळेस टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा एवढा संपर्क नाहीये. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 आणि सीझन 4 चा हा थरार सरकारजी इंगोले, वाशिमचे समाजसेवक आणि उत्कृष्ट असे राजकीय नेता सरकारजी इंगोले यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. स्वागत आहे त्यांचं.
यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका बसला. थोडी अपील मेन अंपायर रोकडे बघूयात काय करतात ते. बबलू यावेळेस दिशाहीन चेंडू, बॉल जात आहे फाईन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अगर बबलू इस ओवर में छक्का लगाते हैं उनको जुनेद की ओर से 100 का नगद पारितोषिक दिया जाएगा. इस बार हवा में बॉल है, फील्डर उसके नीचे अक्षय लादे, फील्डर से काफी दूर है. कोशिश तो बहुत की थी लेकिन काफी दूर रह चुके हैं बॉल से. अगर ये कैच होती तो रोकड़े की दूसरी विकेट होती और उनकी मैन ऑफ द सीरीज के लिए बढ़ती होती. साइकिल उनको जरूरी है, पिछली साल से हमको बता रहे कि साइकिल होना जरूरी है हमें. तो अगर ये कैच अगर अच्छी विकेट लेते हैं तो मैन ऑफ द सीरीज उनके नाम पर हो जाएगी. सचिन रोकड़े काफी बड़ा नाम है क्रिकेट का, सम्राट का सबसे पुराना चावल. इस बार हवा में बॉल है, बॉल सीधा सनी घुगे के हाथ में और वापस जाना पड़ेगा यहां पे अकरम उर्फ बबलू को. अभी भी चांस है सचिन रोकड़े की मैन ऑफ द सीरीज के ओर में है वो. रोकड़े तारीफ की इससे आपकी गेंदबाजी, तरह से आपने गेंदबाजी की है.
चला परत वळूया सामन्याकडे. नंबर 45 लक्ष्मण अय्यर. यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता परंतु चुकलेला आहे. जोपर्यंत शुभम रवी हा खेळाडू मैदान आहे तोपर्यंत मॅच बघूयात कोणाकडे वळू शकते. तर यानंतर मोठा मॅच होईल गाझी वर्सेस संजीवनी क्रिकेट क्लब. दोन्ही टीमचे कॅप्टन यांनी तयार राहायचे आपली प्लेइंग 11 घेऊन. यावेळेस अतिशय सुंदर फटका. बॉल जात आहे तो मिड विकेटच्या वरून सार समजदारीचं क्रिकेट म्हणता येईल शुभम रवी यांच्याकडून. त्याला माहिती आहे जोपर्यंत हा खेळाडू उभा आहे तोपर्यंत मॅचचा मजा वेगळाच आहे आणि रिझल्ट पण बघूयात. अतिशय सुरक अशी गोलंदाजी करत आहे लक्ष्मण अय्यर. आपल्या टीमसाठी अतिशय चांगली गोलंदाजी करतील. यावेळेस हलक्या हाताने टोलवलेला चेंडू. बॉल जात आहे. बघूयात किती रन घेतात ते. अक्षय आहेत आणि अतिशय सुंदर फिल्डिंग, सुंदर अशी किपरिंग आणि सुंदर अशी सचिन रोकडे यांची ही बॅकअप. सचिन रोकडे एक मातब्बर खेळाडू आहेत. पुराणा चावल आहेत. पका पका के खाएंगे. समीर, हाँ ये इस बंदे ने कुछ इस ग्राउंड पे कमाल करना चाहिए. सैयद समीर. इस बार फिर से पटकी हुई गेंद. बॉल जाती हुई बाउंड्री की तरफ लेकिन फील्डर है वहां पे अक्षय. लेकिन एक ही रन. जिस तरह से बल्लेबाजी करते शुभम, फील्डिंग वही सी सजाई हुई है सम्राट के कैप्टन ने. इसके बाद हमारे नए टीम है गाजी के मास्टरमाइंड है नदीम, सैयद नदीम, सोहेल. ये सभी खिलाड़ी खेलेंगे नहीं खेलेंगे अभी देखते. आसिफ भी है लगता है, रफीक भाई भी है, वो भी लगता है खेले नहीं खेले अभी देखेंगे लाइव में. कौन कौन खेलेंगे इनमें अभी वो देखते. जिसकी अगर लोअर ब्लैक होना जरूरी है. और शामिर, जिस खिलाड़ी का इंतजार पूरा ये टूर्नामेंट और पूरी दुनिया कर रही थी, नंबर 11 शामिर, अब इनका आगमन हो चुका है. ये काफी खतरनाक गेंदबाज है, काफी बड़ा नाम है ये. देखना है क्या कर रहा है सैयद शामिर. ओह क्या बॉल है. तारीफ होगी इस खिलाड़ी की. और यहाँ पे पहले ही गिर चुके हैं अक्षय. बॉल जाती हुई बाउंड्री की तरफ. 3 रन से नहीं रोक पाएंगे. खराब क्रिकेट कहूंगा मैं. इतना बेहतरीन ग्राउंड है लेकिन अक्षय पहले ही गिर रहे हैं. नंबर 11 शामिर फील्डिंग में तब्दीली करते हुए अपनी गेंदबाजी पे काफी भरोसा है उनको. अगर सैयद शामिर ने विकेट ले ली तो हमारी टीम की ओर से उनको 500 का नगद पारितोषिक दिया जाएगा. और मारवाड़ी कुशन विजय असेरी इनकी ओर से 100 रुपये का नगद पारितोषिक दिया जाएगा. काय झालं 3 रन. ओके सर. आणि नागेश कुबडे यांच्याकडून सुद्धा 100चं पारितोषिक. यावेळेस अतिशय सुंदर असा बॉल और एक्शन रिएक्शन देखने के अभिले शमीर की आप लाइव में देख सकते हैं. उनके एक्शन रिएक्शन के लिए तो फेमस है वो. सैयद समीर ये काफी बड़ा नाम है अपने. अगर सैयद समीर ने विकेट लिए तो विदर्भ आर्टो पार्ट की ओर से 500 का नगद पारितोषिक. काफी फैन फॉलोइंग है उनकी. लगभग
शुभम आईर यांच्याकडून सुद्धा 300 रुपयाचा नगद पारितोषिक. तुषार राऊत यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा नगद पारितोषिक. यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु जसा पाहिजे तसा फटका मारला नाहीये. शामिर रुकने का नाम नहीं ले रहे. शामिर मालेगांव एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं. सैयद सामिर काफी बड़ा नाम है, क्रिकेट का उभरता हुआ सितारा है ये. उनको देखने के लगभग 500 लोग आ चुके हैं और इनाम की तो बहुत हो रही है उनके ऊपर. 2,500 रुपए इनाम हो चुका है. इस बार पटकी हुई गेंद, काफी बेहतरीन गेंदबाजी सैयद सामिर. तारीफ होगी इस खिलाड़ी की. एमसीसी क्रिकेट का उभरता खिलाड़ी, एक्शन रिएक्शन के लिए फेमस है. अभी देख रहे हैं अगर विकेट लेते हैं तो कुछ मान लेंगे हम. ये भी बंदे में दम है. इसी बीच में ये गेंद, इस बार पटकी हुई गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर. इस बार दिशा से भटके. 1 रन. इस पूरे टूर्नामेंट को हमको जिस लोगों ने स्पॉन्सर किया है वो सभी स्पॉन्सरों का मैं आयोजक की तरफ से दिल से शुक्रगुजार हूं. हमारे नंदा आभूषण, गाजी क्रिकेट क्लब, माही 11, फ्रेंड्स क्रिकेट क्लब, पप्पू खान, शिवराज लॉयंस. क्या बॉल है, क्या बात है शामिर, क्या बात है बेटा. इसको कहते हैं गेंदबाजी. इस ग्राउंड का खिलाड़ी है तो ग्राउंड के हिसाब से गेंदबाजी हो रही है. अझर मालवी यांनी मंचावर यावं माझी विनंती आहे. अझर मालवी. यावेळेस अतिशय सुंदर अशी बॉल जाते विकेट कीपरच्या हातामध्ये. खराब बल्लेबाजी कहूंगा मैं. संघमालक इथं बसलेले आहेत संजीवनीचे डॉक्टर विजय नवघरे. खूप मोठा हॉस्पिटल आहे त्यांचं आपल्या मालेगावमध्ये. आपण सर्व त्याचा अनुभव घेत आहोत आणि अतिशय चांगली ट्रीटमेंट करतात ते आमचा अनुभव आहे. विजयजी नवघरे. आणि त्यानंतर गाजी क्रिकेट क्लब यांचे ओनर रफीक, सैयद रफीक. ये भी काफी बड़ा नाम है मालेगांव में. अब देखना है कितने 12 गेंदों में 29 रन की आवश्यकता है लगता है. हेलो. पहले ओवर में काफी महंगे साबित हो गए थे. नंबर 111 श्रीकांत घोरे इस बार वापसी करने का चांस है उनको. अब देखना है क्या कर पाते अपनी टीम के लिए. 12 गेंदों में 29 रन. जब तक ये खिलाड़ी मौजूद है तब तक इस मैच में जान है. हाँ माझी विनंती आहे शिवराजचे ओनर अमोल भाऊ भालेराव यांनी सुद्धा मंचावर यावं. अमोल भाऊ भालेराव. यावेळेस उत्तुंग शॉट, बहुत ज्यादा षटकार, अतिशय सुरेख हा शॉट.
अंपायर का महत्वाची मॅच आहे, त्याच्यामुळं मेन अंपायर अमोलजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. बघूया तर त्यांचं काय डिसिजन आहे. बाकीचे आव्हान तर खेळाडूंनी तिथे काही बघण्याची आवश्यकता नाहीये. ऑन फील्डचे अंपायर आहेत अमोल पाटील सर, त्यांनीच या डिसिजन दिलं होतं आणि बघूया त्यांचं काय फायनल डिसिजन असणार आहे ते. सुरेख असा फटका मारला तो शुभम रवी. मी पहिलेच म्हटलं होतं या खेळाडूची कॅच सोडणं किती महागात पडेल आणि आता ते तुम्ही बघणार आहात. बघूयात अंपायरचा इशारा. 6 रन आणि फॉर डिलिव्हरी लिगल का? यस, लिगल बॉल आहे, त्याच्यामुळं आता काही टेन्शन नाही आहे. नो बॉल नाही आहे हा. परत एकदा शामीर, परत एकदा फुलटॉस बॉल हवेत आहे, परंतु यावरती फिल्डर आहे त्याच्या खाली. बघूयात कॅच आउट. वाह शामीर, फुलटॉस गेंद पे आउट किया. कामरान भाई मंच पर आए. इरफान भाई आपको बुला रहे हैं. कामरान भाई, कामरान भाई आ रहे इधर. अब किती पाहिजे मॉन्टी रन किती पाहिजे? 3 बॉल मध्ये 5 रन आणि सामना हा आता ज्या लोकांना जिसको दिल का दर्द है वो दर्द अब सामने आएगा. दिल थाम के बैठिए, ये सामना अब रंग लाएगा. तो मैच आप रंग में आ चुका है. अब सामने है इजराइल. इस बार हल्के हाथों से खेलना चाहते थे, लेकिन इस बार बहुत बढ़िया टप्पे पे गेंदबाजी. अब 2 गेंदों में 5 रनों की आवश्यकता. पहला ही मैच जिस तरह से ये धूप है उसी तरह से कड़क मैच हो रहा है. बढ़िया गेंदबाजी कहूंगा मैं शामिर की, कुछ भी हो सकता है. इस बार बेहतरीन गेंद, रन आउट का चांस और यहाँ पे आउट. अब
12 रन चाहिए थे और जिस तरह से डिपेंड किया इस खिलाड़ियों ने और इस टीम ने, तारीफ होगी इस खिलाड़ी की। मॅच मध्ये या खेळाडूने मॅन ऑफ मॅच घेतलेला आहे. त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला अंजनकर ज्वेलर्स